पफ स्लीव्हची पेपर कटिंग सोपी पद्धत नवीन बिगनरसाठी. नमस्कार, आज आपण खूप सुंदर आणि ट्रेंडी पफ स्लीव्ज पेपर कटिंग कशी करायची ते आपण पाहणार आहोत. ही डिझाईन अगदी सोपी आहे आणि बिगनरसाठी परफेक्ट आहे. तर इथे मी 34 साईजसाठी पफ स्लीव्हची पेपर कटिंग करणार आहे. सर्वात पहिल्यांदा इथे डबल फोल्ड पेपर करून घ्यायचा आहे. त्यानंतर स्लीव्सची लेंथ घेऊया. तर इथे 10 इंच प्लस 1 इंच आपण एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर इथे 10 इंच बाहीची लांबी आहे, त्यामध्ये आपण 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण एक रेषा आखून घ्यायची आहे. तर इथे 11 इंच घेतलेला आहे, तर तिथे एक सरळ रेषा आखून घ्यायची आहे. त्यानंतर आपण हाफ दंडघेर घ्यायचा आहे. तर इथे हाफ दंडघेर आहे 5 इंच, म्हणजे 10 आहे तर त्याचा हाफ येतो 5 इंच, प्लस त्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेऊया. त्यानंतर आपण 11 इंच जे घेतलेलं आहे तिथून आपण 3.5 इंच डाऊन करायचं आहे, म्हणजे 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथे आपण आर्महोलवरून स्लीवची कटिंग करणार आहोत. तर इथे आर्महोल आहे 6 इंच, प्लस त्यामध्ये आपण 3 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत, म्हणजे 9 इंचावरती आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण पट्टीच्या सहाय्याने एक सरळ रेषा आखून घ्यायची आहे. तर इथे मी 3.5 इंचावरती एक पॉईंट देऊन घेणार आहे व त्याची हाईट सुद्धा आपण 3.5 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत, म्हणजे 3.5 इंचाचा आपण एक स्क्वेअर आखून घ्यायचा आहे. तो आपला पफ स्लीव्हसाठी एक्स्ट्रा पार्ट असणार आहे. तर इथे वरच्या भागात आपण 2 ते 3 इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं, तर इथे मी 3.5 इंच घेतलेलं आहे. त्यानंतर 1.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं. तर इथे आपण जो नॉर्मल स्लीव्हचा जो आकार असतो तो आकार देऊन घ्यायचा आहे. दीड इंचाचं जे मार्किंग आहे तर तिथून थोडासा कर्व शेप आपण काढून घेऊया. हा एक्स्ट्रा भागच पफ स्लीव्ज तयार करतो. त्यानंतर आपण कैचीच्या सहाय्याने पफ स्लीव्ज कट करून घेऊया. तर आता आपला सुंदर पफ स्लीव्ज ची पेपर कटिंग तयार आहे. ही डिझाईन कॅज्युअली आणि पार्टी वेअर दोन्हीसाठी परफेक्ट आहे.
आजच्या व्हिडिओमध्ये आपण पफ स्लीव्ज पेपर कटिंग सोप्या पद्धतीने पाहिली आहे. बिगिनरसाठी ही खूप सोपी डिझाईन आहे. नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.